नमस्कार मंडळी. तर आता चालले आमच्या इकडे पालखी सजावट. हां आलो. स्वामी समर्थांची पालखी येणार आहे उद्या. तर आमची काय छोटी मोठी सजावट चालू आहे. तुला सजावट दाखवतो आता. हे बाहेर याच्यावर मुखवटा वगैरे ठेवणार आहात. हे आता फुलाची सजावट केली आम्ही आणि अशी काहीशी मंडप वगैरे बांधलेला आहे बघा. उद्या सकाळी इथे पालखी येणार आहे त्यासाठी. आणि आता स्वामी समर्थांची देखील पालखी येणार आहे खाली. तर तो देखील व्हिडिओ आपण कॅप्चर करूया. त्या देखील गमती जमते बघूया. आणि जर व्हिडिओ मोठा असेल तर आपण पार्टमध्ये तो व्हिडिओ आपण बघूया. सो चला बघूया. बर टाटा बाय बाय करायला लागेल मोबाईलला. मग विचारायला मागात पडेल तो. नाश्त्याची सुविधा इथे, जेवणाची सुविधा. या सर्व काकू आहेत त्या सर्व म्हणजे इथे स्वामींच्या सेवेसाठी हातभार लागावा म्हणून इथे आलेला आहेत. पहा तिथे सुंदर रीतीने असं घरगुती जेवण इथे बनतं आणि या ठिकाणी जेवण बनवलं जातं. एक काका देखील कळसोळीवरून इथे जेवण बनवण्यासाठी आलेले आहेत. आणि आता आपण पाहतोय जे पारंपरिक जे वाद्य आहे ते अतिशय सुंदररित्या इथे वाजवले जात आहे. त्याच वाद्याने स्वामींच्या पालखीचं जे काय स्वागत करण्यात आलेलं आहे. आणि हे वाद्य जे आहे ते कळसोलीवरून इथे आलेले आहेत. ते यातले काही कलाकार देखील आहेत. ते अतिशय सुंदर असं इथे वादन चालू आहे बघा. हे वाद्य म्हटल्यानंतर अंगात भिंत आणि पालखीचे दिवस आठवतात आपल्याला. कारण आपल्याकडे देवीची जी पालखी असते ते ह्या वाद्याच्या ठिकाणावरती आपण नाचवली जाते. हे अतिशय सुंदर असं हे वाद्य या ठिकाणी वादन करत आहेत बघा. स्वामींची पालखी जी असते ती नाचवली जात नाही. त्याची फक्त आपण मिरवणूकच काढतो असं असतं. हे जे आपण पाहतोय, आपण काल रात्री याची सजावट करत होतो. तर स्वामींचा सुंदर असं मुखवटा आणि त्याचंही पूजन झालेलं आहे. हे आपण पाहतो इथे स्वामींची पालखी आहे जी अक्कलकोटवरून इथे आली आहे आणि त्यांच्यासोबत काही सेवेकरी देखील आहेत. ही रांग पद्धत अतिशय सुंदर पद्धतीने इथे दर्शन घेतोय बघा. ही पालखी आपली ह्याच पहिलवाडी मठामधली आहे स्वामींची. ही रांग अतिशय सुंदर पद्धतीने व्यवस्थित पद्धतीने सर्व हे भाविक आपल्या गावातून किंवा गावाच्या बाहेरून स्वामी भक्त इथे आलेले आहेत बघा. आणि त्यानंतर आपण इथे बाहेर येतोय. तर बाहेर आल्यानंतर प्रत्येकाला दर्शन घेतल्यानंतर स्वामींचा टिळा जो आहे कपाळाला लावून दिला जात आहे. आणि भाविक देखील अतिशय आवडीने तो टिळा जो आहे तो आपल्या कपाळावरती घेत आहेत आणि पुढे त्याचा तीर्थप्रसाद दिला जात आहे. लहान मुलं देखील बघा आवडीने इथे टिका आपल्या कपाळाला लावून घेत आहेत. आपण पाहू शकतो किती उत्सुकता असते लहान मुलांमध्ये ह्या टिळा लावून घेण्याची. खरंच हे पुण्य जे आहे हा अनुभव जो आहे फक्त आणि फक्त स्वामी भक्तांसाठी तिथे अनुभवला जातो, तो मिळतो. दोनदा टेका दोनदा लाग बघा. आता गेलो ना, आता मगाशी नाही म्हणत ना टिका लावून दे. ही जेवणाची सुविधा जी बघताय आपण ती अतिशय सुंदर पद्धतीने रांगेमध्ये बसून इथे केलेल्या सिस्टमॅटिक पद्धतीने. ही जी पहिली पंगत बसली आता ते हे सर्व अक्कलकोटचे सेवेकरी आहेत. ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा जिथे पालखी जाईल तिथे सोबत जात असतात. आणि इथे जी आता मंडळी आपण इथे पाहतोय बघा, हे आमच्या मराठी शाळेतले काही विद्यार्थी आहेत जे मधले सुट्टी झाल्यानंतर इथे स्वामींच्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत. तर विद्यार्थीच नव्हे तर त्याच्यासोबत शिक्षक देखील अतिशय आवडीने इथे स्वामींच्या प्रसादाचा लाभ घेत आहे. तर आता अशा प्रकारे आता संध्याकाळ झाली आहे फायनली आणि पालखी वगैरे गेलेली आहे मित्रांनो. तर आमच्याकडे असा काही विरंगुळा क्षण नव्हता घालवण्यासाठी.
सो मग आम्ही हा ढोल हातात घेतलेला आहे आणि ढोलाचा ठेक आम्ही घरात जरा प्रॅक्टिस करतो आहे, मजा करतो आहे. गाव म्हटल्यानंतर ह्याच गोष्टींमध्ये सगळं काही आपण रुजून असतो आणि ह्याच गोष्टी सर्व आपल्याला आवडीच्या असतात आणि अतिशय असा आनंद होतो ह्या गोष्टींमध्ये, जुन्या गोष्टींमध्ये रमताना. आमचा एक प्रयत्न होता की आम्हालाही देखील असं गावचं पारंपरिक वाद्य वाजवता येतं आहे काय बघूया म्हणून. सो थोडं आम्ही जी गावची मुलं काही होती त्यांच्यासोबत आम्ही जरा शिकत होतो. तर थोडंफार जमत होतं बऱ्यापैकी. तुम्हाला कसं वाटलं हे वाद्य ते जरा आम्हाला कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून आम्हालाही कळेल आम्हाला कितपत जमत होतं का नाही ते. आणि तुमच्या गावी देखील असं असतात वाद्य का पारंपरिक पद्धतीचे, ते जरा कमेंट करून सांगा. आणि या वादनाला काय म्हटलं जातं ते जरा तुम्ही कमेंट करून सांगा कमेंटच्या माध्यमातून. सो चला तर मंडळी, हा वादन कसं वाटलं ते तुम्ही कमेंटच्या मधून सांगालच. आणि आता संध्याकाळची वेळ झाली आहे, आता सुरुवात झाली आहे ते स्वामींच्या आरतीची. सो जरा आरतीचा आस्वाद घेऊया. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच सांगालच. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन मात्र नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ पाहायला मिळेल.